नमस्कार मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथड्सपर्यंत येऊन थांबलो होतो आणि वन शॉर्ट रिव्हिजनमध्ये आता अल्कोहोलच्या प्रॉपर्टीजकडे आपण जाणार आहोत. मग अल्कोहोलच्या प्रॉपर्टीजमध्ये पहिल्यांदा फिजिकल प्रॉपर्टीजवर आपण फोकस करणार आहोत आणि फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. मग त्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत बऱ्यापैकी सिमिलॅरिटीज आहेत त्या प्रॉपर्टीजमध्ये आणि हॅलोजनच्या प्रॉपर्टीजमध्ये काही चेंजेस आहेत, ते थोडेसे चेंजेस पण आपण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल इथे पहिली प्रॉपर्टी जी सांगितली की अल्कोहोल हा लिटमसला न्यूट्रल असतो. म्हणजे लिटमस पेपर जर का टाकला तर त्याच्यामध्ये कोणताही चेंज मिळत नाही. मग जर का चेंज मिळत नाही आहे, ना ब्ल्यूचा रेड होणार आहे ना रेडचा ब्ल्यू होणार आहे, म्हणजेच काय, नो चेंज. सो इट इज अ न्यूट्रल टू लिटमस. म्हणजे लिटमसनी टेस्ट केला तर अल्कोहोल हा न्यूट्रल आपल्याला ऑब्झर्वेशन येतो. देन लोअर अल्कोहोल जे आहेत त्यांना कलरलेस व्होलाटाईल लिक्विड असं म्हणतात आणि त्यांच्याकडे एक कॅरेक्टरिस्टिक ओडर आहे, अल्कोहोलिक ओडर. ओडरलाच आपण अल्कोहोलिक ओडर म्हणतो कारण स्पेशल अल्कोहोलिक ओडर लगेच डिटेक्ट होतो, वेगळी थोडीशी ओडर आहे. सो इट इज कॅरेक्टरिस्टिक ओडर. जर हायर अल्कोहोल पाहिले तर ते कलरलेस ओडरलेस सॉलिड्स आहेत. म्हणजे लोअर लिक्विडमध्ये, हायर सॉलिडमध्ये एक्झिस्ट होतात. ओके, देन नेक्स्ट वन, लोअर अल्कोहोल आर सोल्युबल इन वॉटर, पण सोल्युबिलिटी जी आहे ती डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. म्हणजे जसं आपण अल्कोहोलचे हायर 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 व्हर्जनकडे जाणार आहोत तसं त्याची सोल्युबिलिटी कमी 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 होत जाते. ओके, म्हणून लोअर अल्कोहोल एक चांगल्या प्रकारे सोल्युबल आहेत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, मॉलिक्युलर मास जो आहे तो आणि बॉइलिंग पॉईंटचं रिलेशन आपण ऑलरेडी हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिलं होतं की मास वाढला तर बॉइलिंग पॉईंट पण वाढतो. सेम हियर, बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. बॉइलिंग पॉईंट वाढणार आहे जर का आपण त्याचा मास वाढवला तर. म्हणजे जर का इथाईल आहे, प्रोपाईल आहे, ब्युटाईल आहे तर यांच्या केसमध्ये ब्युटाईलचा मास सगळ्यात जास्त असेल, देन प्रोपाईलचा असेल आणि सगळ्यात कमी मास इथाईलचा असेल. तर मास जसा वाढेल तसा बॉइलिंग पॉईंट पण वाढेल. ओके, आणि अल्कोहोल्स आर पॉयझनस. फक्त इथाईल अल्कोहोलला सोडला तर बाकी ऑलमोस्ट सगळे अल्कोहोल जे आहेत ते पॉयझनस आहेत. आणि इथाईल अल्कोहोल आपण कन्झ्युम करू शकतो, बाकी कोणतेही अल्कोहोल आपण कन्झ्युम करू शकत नाही. सो इथाईल अल्कोहोलला सोडून बाकी सगळे अल्कोहोल जे आहेत ते पॉयझनस आहेत, हे लक्षात ठेवायचं. सो कन्झ्युमेबल अल्कोहोल इट्स ओनली इथाईल अल्कोहोल. देन सेवन्थ वन जो आहे, अल्कोहोल बॉइलिंग पॉईंट जो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग मेंबर्स म्हणजे अल्काईल हलाइड, त्यानंतर अल्केन्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स किंवा इथर्स यांच्यापेक्षा अल्कोहोल बॉइलिंग पॉईंट जास्त दाखवतो विथ सेम ऑर वॉट ऑलमोस्ट कंपॅरेबल मॉलिक्युलर मासेसमध्ये आलं तर. म्हणजे मास ऑलमोस्ट त्याच लेवलमध्ये ठेवायचा आणि त्या सगळ्यांचे इथरवाले, अल्डिहाइडवाले, कीटोनवाले, अल्केनवाले जर का मेंबर्स पाहिले तर या सगळ्यांमध्ये अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात जास्त आहे. मग असं का, प्रश्न येतो. वाय अल्कोहोल शोज हायर बॉइलिंग पॉईंट अँड ऑल अदर करस्पॉन्डिंग मेंबर्स. तर त्याच्यामागचं रिझन आहे हायड्रोजन बॉन्डिंग आणि हा महत्त्वाचा कंटेंट आहे फिजिकल प्रॉपर्टीजमधला. सो हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय, त्यासाठी आपण डायरेक्ट डायग्रॅमकडे जाणार आहोत आणि डायग्रॅमवर चेक करणार आहोत. अल्कोहोल जर का आपण पाहिला तर RO आणि H, RO आणि H, RO आणि H असे आहेत. तर अल्कोहोलच्या ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो आणि हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज यांच्यामुळे OH बॉन्डची पोलॅरिटी आपल्याला दिसते आणि OH बॉन्डच्या या नेचरमुळे तो दुसऱ्या मॉलिक्युलच्या अपोजिट चार्जेस बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल, समजा दोन अल्कोहोलचे मॉलिक्युल आपण पाहिले तर एका अल्कोहोलचा हायड्रोजन जो आहे तो दुसऱ्या अल्कोहोलच्या ऑक्सिजन बरोबर पार्शियल अट्रॅक्शन तयार करेल. मग याला म्हणतात हायड्रोजन बॉन्डिंग. मग असं आपल्याकडे काय होईल, प्रत्येक मॉलिक्युल दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या मॉलिक्युल बरोबर पार्शियल फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट करणार आहे. मग कोण कोण किती किती बनवू शकतो. ऑक्सिजनकडे 2 बॉन्ड बनवण्याची कॅपॅसिटी असते. म्हणजे हायड्रोजन 1 बॉन्ड बनवू शकतो, ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवू शकतो. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे ऑक्सिजनने समजा हायड्रोजन बरोबर बनवले असतील आणि हायड्रोजनने समजा ऑक्सिजनकडे बनवले असतील, त्याच्यामध्ये हायड्रोजन इन्व्हॉल्व असला पाहिजे म्हणजे तो हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, मग एका मॉलिक्युलचा हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्युलच्या ऑक्सिजन बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट करतोय.
त्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. मग तर कसं समजेल? सिम्पली जर का ह्या मॉलिक्युलला मला गॅस फॉर्ममध्ये न्यायचं आहे तर गॅस फॉर्ममध्ये नेण्यासाठी हा अख्खा मॉलिक्युल कुठे गेला पाहिजे? या दोघांच्या बरोबरचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक करून लिक्विडमधून गॅशियसमध्ये गेला पाहिजे. पण या दोन बॉन्डला ब्रेक करण्यासाठी मला एनर्जी लागेल आणि ती एनर्जी बाकीच्या लोकांमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसल्यामुळे जास्त लागते आणि म्हणून याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे बाकीच्यांपेक्षा. म्हणजे अल्डिहाइड, कीटोन, कार्बॉक्सिलिक ॲसिड नॉट कार्बॉक्सिलिक ॲसिड कार्बॉक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट याच्यापेक्षा जास्त आहे. अल्डिहाइड आला, कीटोन झाला, इथर झाला, अल्केन झाला, ह्या लोकांपेक्षा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. का आहे? तर बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. सो ही सगळ्यात महत्त्वाची त्याची फिजिकल प्रॉपर्टीज जो आपल्याला बऱ्याच वेळेस उपयोगी पडतो नेचर एक्सप्लेन करण्यासाठी. मग आता हे झालं त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजबद्दल. आता नेक्स्ट वन जो आहे केमिकल प्रॉपर्टीज. अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच काय? तर रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल. आता नॉर्मली जनरली अल्कोहोलला पाहिल्यानंतर सगळ्यांना पहिला महत्त्वाचा मुद्दा जो माहीत असला पाहिजे, अल्कोहोल किती डिफरंट टाईप्सने रिॲक्शन दाखवू शकतो. तर इथे अल्कोहोलचं मी स्ट्रक्चर ड्रॉ करतोय ROH. आता अल्कोहोलच्या रिॲक्शन अशा सुद्धा आहेत ज्यांच्यामध्ये हा हायड्रोजन जो आहे तो O बरोबर बॉन्ड ब्रेक करतो. हायड्रोजन बाहेर गेला, उरलेला जो आहे त्यांनी त्या नवीन रिएजंट बरोबर बॉन्ड बनवला आणि रिॲक्शन दाखवली. मग याला म्हणतो आपण रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग बॉन्ड ब्रेकिंग बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. देन सेकंड वन असंही होईल की समजा हा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक न होता ऑक्सिजन इकडच्या कार्बनचा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे अख्खाच्या अख्खा OH ग्रुप गेला. सो हियर रिॲक्शन वी एक्सप्लेन ॲज व्हॉट दी अल्कोहोल्स कंटेनिंग रिॲक्शन्स इन विच OH ग्रुप रिप्लेस्ड विथ अदर न्यूक्लियोफाइल. कारण OH ग्रुपवर जो चार्ज आहे तो आहे निगेटिव्ह. सो निगेटिव्ह रिप्लेस विथ निगेटिव्ह नोन ॲज व्हॉट न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे दोन्ही डिफरंट टाईपच्या रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर रिॲक्टिव्हिटी जी आहे अल्कोहोलची ती सुद्धा जरा वेगवेगळ्या लेवलची. मग रिॲक्टिव्हिटीमध्ये जर का आपण थोडासा विचार केला तर टर्शरी अल्कोहोल ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. मीन्स जर रेट ऑफ रिॲक्शनचा विचार केला तर टर्शरी अल्कोहोलचा रिॲक्शनचा रेट जास्त असेल सेकंडरीपेक्षा आणि सेकंडरीचा रेट जास्त असेल प्रायमरीपेक्षा. मग या सर्व लोकांना लक्षात ठेवून आपल्याला केमिकल प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे. चलो मग आता फर्स्ट वन केमिकल प्रॉपर्टीमध्ये रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स आणि हा एक्सप्लेन करतो ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. मग आता कोणताही मेटल्स जनरली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल हे त्या अल्कोहोलमधल्या इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटला रिप्लेस करतील. मग आता महत्त्वाची गोष्ट आपण जी 2 मिनिटापूर्वी पाहिली होती त्याच्यामध्ये असं होतं की जर O आणि H मधला बॉन्ड ब्रेक झाला तर H बाहेर जाणार आहे ॲज अ H+. पण जर का R आणि OH मधला बॉन्ड ब्रेक झाला तर OH अख्खा ग्रुप जाणार आहे बाहेर ॲज अ OH-. सो जर माझ्याकडे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट जस्ट लाईक व्हॉट मेटल्स आहेत तर मेटलची रिॲक्शन झाल्यानंतर फक्त हायड्रोजन बाहेर जाईल. पण एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे किंवा ग्रुप आहे तर त्या केसमध्ये हा अख्खा OH बाहेर जाईल. मग हे महत्त्वाचे कंटेंट ज्याला आपण यूज केले पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल आता इथे अल्कोहोलची रिॲक्शन जर का मी ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर केली तर त्याच्यामधला हायड्रोजन बाहेर गेला म्हणून तर याला आपण ॲसिडिक नेचर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे मेटल आहे, इमॅजिन दॅट इट इज व्हॉट मोनो पॉझिटिव्ह. तर हा अल्कोहोल बरोबर रिॲक्ट झाला तर H जो मोनोपॉझिटिव्ह होता त्या मोनोपॉझिटिव्ह Hला या मेटल्सने रिप्लेस केलं. मग जर का या मेटलने Hला रिप्लेस केलं तर एक मेटल एका हायड्रोजनला रिप्लेस करेल. असे 2 हायड्रोजन एकत्र येऊन हायड्रोजन गॅस त्या रिॲक्शनमधून बाहेर काढतील. म्हणजे जर का बॅलन्स केमिकल रिॲक्शन मला करायची तर 2 मेटलला 2 अल्कोहोल रिॲक्ट होतील आणि मग हायड्रोजन गॅस बाहेर पडेल. सो अल्कोहोल रिॲक्ट विथ ट्वाइस मेटल ॲटम अँड इट फॉर्म्स मेटल अल्कॉक्साईड. फॉर एक्झाम्पल आता इथे जर का सोडियम आपण यूज केला तर सोडियम बरोबरची रिॲक्शन झाल्यानंतर सोडियम अल्कॉक्साईड तयार होईल. फॉर एक्झाम्पल इथे खाली एक रिॲक्शन जी आहे ती आपण करतोय आणि त्याच्यानुसार आपल्याला एक्झॅक्ट आयडिया येईल व्हॉट हॅपन्स. मिथाइल अल्कोहोल. मग आता मिथाइल अल्कोहोल म्हणजे कोण आहे? CH3OH प्लस सोडियम. सो सोडियम मेटल जर का आपण घेतो तर सोडियम मेटल हा हायड्रोजनला रिप्लेस करेल अँड इट फॉर्म्स CH3.
Na, म्हणजे बाहेर कोण गेला, हायड्रोजन गेला, इथे कोणाला Na, हा निगेटिव्ह असतो, सोडियम पॉझिटिव्ह असतो, म्हणून याला म्हणायचं सोडियम मिथॉक्साईड. सोडियमला ऑक्सिजन आणि CH3 म्हणजे हा जो ग्रुप आहे याला आपण म्हणतो मिथॉक्साईड. मिथॉक्साईड अटॅच विथ सोडियम नोन ॲज सोडियम मिथॉक्साईड. आणि या सोडियम मिथॉक्साईडला बनवल्यानंतर बाहेर कोण जाणार आहे तर हायड्रोजन गॅस. मग आता हायड्रोजन गॅसमध्ये किंवा हायड्रोजनच्या मॉलिक्युलला गॅसियस स्टेटमध्ये आपण बाहेर टाकणार आहे तर ॲटलिस्ट मला माहिती असलं पाहिजे की 2 हायड्रोजन कंबाईन होऊन हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. एकटा हायड्रोजन कधी बाहेर पडत नाही. मग 2 हायड्रोजनला जर काही एकत्र यायचं असेल तर मला इथे 2 हायड्रोजन बाहेर पण काढले पाहिजेत. सो वी यूज ट्वाईस CH3OH. 2 CH3OH बरोबर 2 सोडियम रिॲक्ट होतील, 2 CH3ONA तयार होईल आणि हायड्रोजन गॅस बाहेर जाईल. मग ही झाली आपली पहिली रिॲक्शन. देन सेकंड वन जर का आलं तर रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड, यालाच आपण म्हणतो फॉर्मेशन ऑफ अल्काइल हलाइड्स. आता याच्यामध्ये दोघांच्याही रिॲक्टिव्हिटीवर आपण फोकस करतो कारण दोघांच्या रिॲक्टिव्हिटी रिॲक्शनला अफेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल जर मी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी पाहिली देन वी नो दॅट प्रायमरी सेकंडरी टर्शरीमध्ये टर्शरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी आणि सेकंडरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. आणि हेच जर का मी अल्काइल हलाइडमध्ये गेलो तर हलाइडची साईज जी काही वाढणार आहे त्याच्यानुसार त्याची रिॲक्टिव्हिटी पण वाढणार आहे. मग हलाइड म्हणजे कोण, हॅलोजन. सो हिअर वी हॅव ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल ॲज वेल ॲज ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हलाइड. मग सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे, HI, देन HBr, देन HCl आणि देन HF. मी सांगितल्याप्रमाणे हॅलोजनची साईज वाढली की रिॲक्टिव्हिटी वाढते कारण त्यांची बॉन्ड लेंथ वाढते. बॉन्ड लेंथ वाढल्यानंतर बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो आणि बॉन्ड इझिली ब्रेक झाला की रिॲक्टिव्हिटी जी आहे ती त्याची वाढली असं आपण गृहीत धरतो. मग आता इथे या दोघांच्या रिॲक्शन्समध्ये आपण ॲज रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अँड रिएजंटची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर यांच्यावर त्यांना एक्सप्लेन करणार आहोत. सो फर्स्ट वन फॉर्मेशन ऑफ अल्काइल क्लोराईड. आता क्लोराईड ही जास्त अफेक्ट होणारी रिॲक्शन आहे. सगळ्यात जास्त व्हेरिएशन्स कोणत्या रिॲक्शनमध्ये असतील तर ते फॉर्मेशन ऑफ क्लोराईडमध्ये आहेत फ्रॉम अल्कोहोल. आता या केसमध्ये काय होतं, या केसमध्ये आपण 3 डिफरंट वेजने रिॲक्शन करतो. फर्स्ट वन इथे एक नाव आहे जे अतिशय महत्त्वाचं आहे, लुकास रिएजंट. इट्स अ मिक्सचर ऑफ ZnCl2 अँड HCl. ZnCl2 अँड HCl. मग आता हे का वापरायचं आहे, नुसता HCl वापरून चालत नाही का, तर नाही. नुसत्या HCl बरोबर जर का मी अल्कोहोलमधल्या वीक अल्कोहोल किंवा ज्याला म्हणतो आपण लो रिॲक्टिव्ह अल्कोहोल याची रिॲक्शन केली तर मात्र या केसमध्ये होतं काय, रिॲक्टिव्हिटी फार लहान किंवा फार लो राहते आणि प्रोडक्शन हे फार कमी होतं. मग मला रिॲक्शनचा रेट वाढवायचा जर का असेल देन वी यूज लुकास रिएजंट. हा आपल्या रिॲक्शनच्या रेटला किंवा स्पीडला वाढवणार आहे. मग स्पीडला जर का वाढवतोय तर त्याला अजून चालना देण्यासाठी मीन्स वॉट अजून स्पीड वाढवण्यासाठी हीट पण देऊन पाहायची आहे. मग आता आपल्याकडे भरपूर ऑब्झर्वेशननुसार डायरेक्ट रिझल्ट आहे. त्या रिझल्टमध्येच सांगितलं आहे की इफ वी हॅव प्रायमरी अल्कोहोल देन वी यूज लुकास रिएजंट विथ हीट. ओके, म्हणजे त्याला हीट पण करायचं आहे. लुकास रिएजंट मीन्स वॉट ZnCl2 प्लस HCl. असं केलं तर हा Cl जो आहे तो OHला रिप्लेस करेल अँड वी ऑब्टेन प्रायमरी अल्काइल हलाइड. प्रायमरी अल्काइल हलाइड. सो लक्षात ठेवायचं आहे प्रायमरी अल्कोहोलला हीटही करावं लागणार आहे, लुकासही ॲड करावं लागणार आहे, तेव्हा आपल्याला प्रोडक्शन चांगलं मिळेल अँड इट गिव्स प्रायमरी हलाइड. सो इथाइल क्लोराईडला आपण इथाइल अल्कोहोलपासून बनवतो आहे. मग इथाइल अल्कोहोल कन्वर्ट इंटू इथाइल क्लोराईड हे सुद्धा कोणाचं एक्झाम्पल आहे, प्रायमरीचंच आहे. समजा माझ्याकडे सेकंडरी आलं तर सेकंडरीमध्ये काय करायचं आहे, सेकंडरीसाठी मला हीट वापरायची नाही आहे, रिॲक्शन रूम टेम्परेचरलाच होईल. मग हीट का नाही वापरायची, कारण रिॲक्टिव्हिटी थोडीशी वाढली आहे. प्रायमरीपेक्षा सेकंडरी जास्त रिॲक्टिव्ह आहेत म्हणून त्यांना एक्स्ट्रा एनर्जी गरज नाही आहे. आणि समजा मी इथे टर्शरी अल्कोहोल वापरले तर मला लुकासची पण काही गरज नाही आहे. नॉर्मल टेम्परेचरला HCl टर्शरी अल्कोहोलवर रिॲक्ट होईल आणि इट गिव्स वॉट प्रोडक्ट. मग आता एक्झाम्पलसाठी खाली 3 एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत
त्या एक्झाम्पलवर आपण फोकस करू. वर इथाइल अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. इथाइल अल्कोहोल म्हणजे कोण आहे? CH3 CH2OH react with HCl in presence of ZnCl2 anhydrous heat. Cl या OH ला रिप्लेस करेल and it gives CH3 CH2 and Cl plus H2O. So primary alcohol convert into primary halide. Then secondary जर का पाहायचं तर isopropyl alcohol. It's what is secondary alcohol. For example, CH3 CH3. Here we have OH. So it's isopropyl alcohol and it is secondary. React with HCl in presence of anhydrous ZnCl2, but a reaction occurs at room temperature. मग रूम टेम्परेचर आल्यानंतर Cl या OH ला रिप्लेस करेल and it gives CH3 CH CH3 and OH, not OH, Cl. So secondary alcohol gives secondary alkyl halide. याला आपण म्हणतो आयसोप्रोपाइल क्लोराईड आणि याला बनवलं आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोलपासून. ओके. देन टर्शरी जर का असेल तर टर्शरीसाठी आपल्याला लुकास यूज करायची गरज नाही. टर्शरी डायरेक्टली रिॲक्ट विथ HCl at a room temperature and Cl replaces OH and gives CH3 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 and Cl plus H2O. इथे सुद्धा H2O आहेच. मग याचा अर्थ काय? लुकास अतिशय महत्त्वाचा कंटेंट आहे कारण तिन्ही डिफरंट फॉर्म्स आहेत. प्रायमरी विथ लुकास अँड हीट, सेकंडरी ओनली विथ लुकास ॲट रूम टेम्परेचर, टर्शरी नो नीड टू यूज लुकास. म्हणजे या तिन्ही कंटेंटवर नीट लक्ष दिलं पाहिजे कारण तिन्ही कंटेंट वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे आपल्याला तो आलाच पाहिजे. देन नेक्स्ट वन, ब्रोमाइड जर का असेल तर ब्रोमाइडसाठी काही प्रॉब्लेम नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे की ब्रोमाइड हा मला कसा असला पाहिजे? फ्रेशली प्रिपेअर्ड असला पाहिजे. मग तो प्रिपेअर करण्यासाठी आपण काय यूज करतो? NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. मग तो बनवताना HBr ला जसं आत्ता 10 मिनिटापूर्वी आपण प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन लुकास, त्यानंतर लुकास विथ हीट, लुकास विथ रूम टेम्परेचर असं जे काही केलं होतं ते काही HBrच्या केसमध्ये नाही आहे. कोणताही अल्कोहोल घ्या, HBr बरोबर रिॲक्शन करा आणि OH ला जाऊन तिथे Br येतो. फक्त फरक एवढाच आहे की HBr जो वापरायचा आहे तो मला फ्रेशली प्रिपेअर वापरायचा आहे आणि याला बनवण्यासाठी आपण यूज करतो NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मग या दोघांची रिॲक्शन होते, HBr बनतो. HBr तुमच्या कोणत्याही अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होतो अँड OH ला Br रिप्लेस करून काय तयार करेल तर RBr प्लस बाय प्रोडक्ट वी ऑब्टेन ॲज H2O. सो नो व्हेरिएशन्स, याच्यामध्ये व्हेरिएशन्स नाही. आणि HIला सुद्धा बनवण्यासाठी अल्काइल आयोडाईडला सुद्धा आपण फ्रेशली प्रिपेअर्डच करून घेतो. फक्त तो बनवण्यासाठी आपण कोण वापरणार आहे? सोडियम किंवा पोटॅशियम आयोडाईड विथ 95% फॉस्फरिक ॲसिड. म्हणजे तिघांना आपण बनवलं नाही, तिघांमधल्या फक्त नॉर्मल हॅलोजन हलाईड जो होता क्लोराईड त्याला आपण न प्रिपेअर करता किंवा प्रिपेअर करून ठेवून सुद्धा यूज करू शकतो. पण HBr आणि HI जे आहेत त्यांना ॲट दी टाईम ऑफ रिॲक्शन्स प्रिपेअर करावं लागतं. लक्षात ठेवायचं फक्त ह्यांना फ्रेश प्रिपेअर करावं लागतं. त्यानंतर रिॲक्शन विथ हॅलोजन अँड फॉस्फरस म्हणजेच फॉस्फरस हलाईड. मग आता किती टाईपचे फॉस्फरस हलाईड आहेत ते आपण फर्स्ट पाहूयात. वी हॅव PCl3, वी हॅव PBr3, वी हॅव PI3, त्यानंतर PCl5 आणि SOCl2. मग जसा PCl5 आहे तसा PBr5 तयारच होत नाही आणि PI5 ही तयार होत नाही. सेम SOCl2 आहे पण SOBr2 नाही, SOI2 नाही. मग 5 रिॲक्शन त्यांच्या आहेत. 5 रिॲक्शनमध्ये जेव्हा जेव्हा ट्रायक्लोराईड येणार आहे, तेव्हा तेव्हा मला 3 मॉलिक्यूल वापरायचे आहेत अल्कोहोलचे. लक्षात ठेवायचं.
म्हणजे एक कॉमन जनरल रिॲक्शन दाखवतो मी. या सगळ्यांच्या ऐवजी मी PX3 घेतो आणि अल्कोहोल कोणताही घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही. फॉर एक्झाम्पल ROH, इट मे बी प्रायमरी, इट मे बी सेकंडरी, इट मे बी टर्शरी, यूज वॉट एव्हर यू वॉन्ट. अँड इफ दॅट रिॲक्ट विथ PX3, then 3 molecules of alcohol react with single molecule of PX3 and 3 OH from 3 molecule replaced by 3 halogens. म्हणजे 3 मॉलिक्युलमधल्या 3 OHला इकडच्या 3 हॅलोजननी रिप्लेस केलं. त्यावर काय झालं, 3RX प्लस बाहेर कोण जाईल, POH थ्राइस. याला म्हणतो आपण फॉस्फरस हायड्रॉक्साईड किंवा ट्रायहायड्रॉक्साईड आणि याला म्हणतो आपण अल्काइल हलाइड. सो अगेन वी ऑब्टेन अल्काइल हलाइड फ्रॉम अल्कोहोल. पण हे फक्त ट्रायच्या केसमध्ये. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याकडे एक रिॲक्शन आहे. इथाइल क्लोराइड इज प्रिपेअर्ड बाय रिफ्लक्सिंग इथाइल अल्कोहोल विथ पोटॅशियम ट्रायक्लोराइड. आता या केसमध्ये आपण पोटॅशियम ट्रायक्लोराइड वापरला आहे, नॉट पोटॅशियम, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, इट्स फॉर दी फॉस्फरस ट्रायक्लोराइड. तर 3 मॉलिक्यूल इथाइल अल्कोहोलचे यूज करावे लागतील. सो CH3 CH2OH कारण आपण कुणाला यूज केलं आहे, इथाइल अल्कोहोलला, आणि त्याच्याबरोबर कोणाला रिॲक्ट केलं आहे, फॉस्फरस ट्रायक्लोराइडला. सो वी यूज ओनली 1 PCl3 मॉलिक्यूल. याची रिॲक्शन हीट करायचं आहे. हीट केल्यानंतर जी प्रोसेस तिथे होते त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिफ्लक्स. ओके, मग रिफ्लक्स केल्यानंतर काय होईल, तर या तिन्ही OHला हे 3 Cl रिप्लेस करतील अँड गिव्स थ्राइस CH3 CH2 अँड Cl प्लस बाहेर जाईल POH थ्राइस. ओके, मग आता ही एक रिॲक्शन आहे. याच्यासारख्या सगळ्या रिॲक्शन असतील. म्हणजे उदाहरणार्थ कोणताही अल्कोहोल घेतला, त्या कोणत्याही अल्कोहोलबरोबर जर का मी ट्रायहलाइडची रिॲक्शन केली तर ही अशीच येणार आहे. 3 मॉलिक्युल्स अल्कोहोलचे, 1 मॉलिक्यूल हलाइडचा आणि 1 मॉलिक्यूल बाहेर जाईल H3PO3 किंवा त्याला POH थ्राइस असं म्हणतो आणि मॉलिक्युल्स प्रॉडक्टमध्ये येणार आहेत 3. समजा आता फॉस्फरसची रिॲक्शन केली तर मात्र सिंगल अल्कोहोलचा मॉलिक्यूल PCl5 पेंटाक्लोराइड, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. पुन्हा एकदा प्रोसेस ॲज इट इज, रिफ्लक्स म्हणजे हीट. आता मात्र 5 मॉलिक्यूल नाही यूज केलेत आपण, एकच मॉलिक्यूल यूज केला आहे, कारण एका OHला 1 Cl रिप्लेस करेल आणि त्यावर होईल RCl. मग अल्कोहोल पुन्हा एकदा कोणताही अल्कोहोल वापरा, प्रायमरी वापरा, सेकंडरी वापरा, टर्शरी वापरा, काही प्रॉब्लेम नाही, सेम रिॲक्शन होत राहणार आहे. ओके, देन नेक्स्ट वन, या OH ग्रुपला बाहेर काढलेले त्यापैकी एक हायड्रोजन जो आहे तो एका Cl बरोबर कंबाईन होईल आणि तो बनवेल HCl. आता उरलं कोण, एक ऑक्सिजन, इकडे 3 Cl आणि 1 फॉस्फरस, म्हणजे तयार का होईल आता इथे POCl3, फॉस्फरिल क्लोराइड. सो हे झाले आपले प्रॉडक्ट. मग एक्झाम्पलसाठी आपल्याकडे इथे इथाइल क्लोराइडला रिफ्लेक्स केलं आहे विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ते एक्झाम्पल जे आहे ते वरच्याच एक्झाम्पलसारखं आहे. पुन्हा एकदा आपण ते पाहूयात, म्हणजे थोडंसं एक बेसिक आयडिया आहे. ते CH3 CH2 आणि OH हा झाला आपला इथाइल अल्कोहोल. हे माहिती असलं पाहिजे की इथाइल अल्कोहोल कोण आहे. इथाइल अल्कोहोल म्हणजे कोण आहे, CH3 CH2OH. याची रिॲक्शन कोणावर करायची आहे, फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5. इथे प्रोसेस तीच आपली, रिफ्लक्स म्हणजे हीट करायचं आहे. OHला Cl रिप्लेस करेल, त्यावर होईल CH3 CH2 Cl. याचं नाव आपल्याला माहिती आहे, इट्स व्हॉट इथाइल क्लोराइड. प्लस बाहेर कोण गेला, HCl प्लस POCl3. मग हे झालं फॉस्फरस ट्रायक्लोराइडचे. आता ते नेक्स्ट वन, थायोनिल क्लोराइडची रिॲक्शन. आता थायोनिल क्लोराइडची रिॲक्शन डायरेक्ट एक्झाम्पलने दाखवूयात आपण. अगेन हिअर वी यूज इथाइल अल्कोहोल आणि त्याचं काय केलं आहे, रिफ्लक्स. सो एकच मॉलिक्यूल पुन्हा एकदा प्लस SOCl2 मीन्स थायोनिल क्लोराइड. इथे आपण पुन्हा एकदा याला काय करणार आहे, इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन रिफ्लक्स करणार आहे. आणि रिफ्लेक्स केल्यानंतर सेम पुन्हा एकदा होणार आहे. Clने OHला रिप्लेस केलं, इट गिव्स RCl प्लस. आता इथे जो OH बाहेर आला त्यापैकी H पुन्हा एकदा सेकंड Cl बरोबर कंबाईन होईल, इट फॉर्म्स HCl अँड रिमेनिंग ऑक्सिजन कंबाईन विथ SO अँड इट फॉर्म्स SO2. आता हे दोन्हीही HCl ॲज वेल ॲज SO2 बोथ इव्हॉल्व इन गॅसियस स्टेट.
मग इथे या पायरिडीनचा रोल काय आहे? समजा असं झालं की काही HCl जे आहेत ते लिक्विड फॉर्ममध्ये आले, तर त्या लिक्विड फॉर्ममधल्या HClला न्यूट्रलाइज करण्यासाठी तो पायरिडीन वापरला. आणि पायरिडीन हा जो आहे इट इज बेस, हा आहे बेस. सो या रिॲक्शनमध्ये त्याचा एक महत्त्वपूर्ण रोल आहे ज्याला आपण इग्नोर करू शकत नाही. द नेक्स्ट वन, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता लक्षात ठेवायचं व्हॉट इज मीन बाय डिहायड्रेशन. डिहायड्रेशन मीन्स व्हॉट? एलिमिनेशन ऑफ वॉटर. एलिमिनेशन ऑफ वॉटर याला म्हणतो आपण डिहायड्रेशन. म्हणजे वॉटरला बाहेर काढायचं. जर वॉटरला बाहेर काढलं तर आपण काय म्हणणार आहे? डिहायड्रेशन झालं. मग आता डिहायड्रेशन होताना काय काय यूज करू शकतो हे महत्त्वाचं, त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता डिहायड्रेशन 2 डिफरंट टाईपचं होतं हेही तुम्हाला सांगतो. एक म्हणजे इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन आणि दुसरं म्हणजे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. म्हणजेच काय? एकाच मॉलिक्युलमधनं H2 बाहेर गेला त्याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युल, आणि समजा 2 मॉलिक्युलमधनं H2 बाहेर गेला याला म्हणायचं इंटरमॉलिक्युल. फरक अतिशय सिंपल आहे. सिंगल मॉलिक्युल एलिमिनेट H2O then it is intramolecular, and if 2 molecule eliminate H2O then it's called as what? Intermolecular. इंट्रा म्हणजे एकाच मधून, इंटर म्हणजे दोघांमधून. ओके. आणि यासाठी लागणारे रिएजंट जे आहेत त्या रिएजंटला आपण जर पाहिलं तर आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड यूज करू शकतो. Al2O3 P2O5 H3PO4 या सगळ्यांना यूज करू शकतो. मग हे कुठे? तर हे इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशनमध्ये. इंटरमॉलिक्युलरमध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेडच्या ऐवजी डायल्यूट H2SO4 यूज करू शकतो. सो आत्ता जे एलिमिनेशन करायचं आहे इट इज अल्फा बीटा एलिमिनेशन. म्हणजे एकाच मॉलिक्युलमधनं काढायचं म्हणजे इंट्रामॉलिक्युलर. आणि याला टेम्परेचर लागतं जरा जास्त. टेम्परेचर कमी असेल तर इंटर होईल, टेम्परेचर जास्त असेल तर इंट्रा होईल. मग नॉर्मली इथे H2SO4 पेक्षा महत्त्वाचा रोल टेम्परेचरचा आहे. सो इट इज अ टेम्परेचर डिपेंडंट रिॲक्शन. आता लक्षात ठेवायचं इंट्रा मॉलिक्युलरला हायर टेम्परेचर लागतं आणि इंटरसाठी लोअर. सो एक्झाम्पलसाठी आता इथे इथाइल अल्कोहोल घेतलं आपण. इथाइल अल्कोहोलला रिॲक्ट करायचं आहे आणि CH3CH2OH याला आपण हीट करतोय 95% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर ॲट अबाउट 453 केल्विन. जर प्रायमरी असेल तर हे टेम्परेचर लागतं. सेकंडरीसाठी 373 लागतं आणि टर्शरीसाठी अजून कमी लागतं 360. सो प्रायमरीमध्ये हा आहे अल्फा कार्बन, हा आहे बीटा कार्बन. सो अल्फा एलिमिनेट OH, बीटा एलिमिनेट H. अल्फावरून नेहमी जातो OH आणि बीटावरून नेहमी जातो H अँड इट गिव्स CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2O. मग तयार कोण झालं जरा चेक करा? इथिलीन तयार कोण झालं आहे? इथिलीन. मग या इथिलीनच्या मध्ये आणि इथाइल अल्कोहोलमध्ये काय फरक होता? एका H2Oचा फरक आहे. म्हणून त्याला म्हणलं आपण डिहायड्रेशन. म्हणजे कोण बाहेर गेलं? H2O बाहेर गेला. मग H2O बाहेर गेला आहे तर H2Oला बाहेर काढण्यासाठी कोणाचा वापर केला आपण? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचा यूज केला. सो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड नोन ॲज डिहायड्रेटिंग एजंट. सेकंड वन, जर माझ्याकडे सेकंडरी अल्कोहोल आहे तर अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी वाढली. आणि अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जर का वाढतीये तर आपल्याला रिएजंटची रिॲक्टिव्हिटी कमी ठेवली तरी सुद्धा चालतं. सो वी यूज 60% H2SO4. दोघांमध्ये फरक जरा चेक करा. वर आहे 95%, इथे आहे 60%. वर टेम्परेचर 453, इथे टेम्परेचर 373. म्हणजे आपल्याकडे टेम्परेचर कमी वापरलं तरी चालू शकतं. मग आता इथे एक अल्फा आणि 2 बीटा आहेत आणि दोन्ही बीटा सेम आहेत. जर बीटा सेम नसतील तर आपण सेटजेफ रूल यूज करतो. मीन्स अशा हायड्रोजनला काढतो ज्याच्यावर ऑलरेडी हायड्रोजन कमी आहेत. मग तो सेटजेफ रूल आहे. मग आता इथे दोघांपैकी कोणत्याही वरून आपण हायड्रोजन काढू शकतो. फॉर एक्झाम्पल अल्फावरून OH काढला, या दोघांपैकी कोणत्याही एका बीटावरनं हायड्रोजन काढला तर त्या 2 कार्बनमध्ये तयार होईल डबल बॉन्ड, जसा की आत्ता डबल बॉन्ड झालेला आहे या अल्फा कार्बनमध्ये. आणि राईट साईडच्या बीटा कार्बनमध्ये एलिमिनेशन झालं आणि त्यांनी दिला तुम्हाला प्रोपीन. ओके. त्यानंतर टर्शरी जर का अल्कोहोल असेल तर टर्शरीला अजूनही कमी
रिॲक्टिव्हिटी सल्फ्युरिक ॲसिडची लागेल. फॉर एक्झाम्पल टर्शरी आहे CH3, C, इकडे CH3, इकडे CH3 आणि इथे OH. तर हा आपला टर्शरी अल्कोहोल आहे. आणि टर्शरी अल्कोहोलला वी यूज ओनली 20% सल्फ्युरिक ॲसिड अँड 360लाच रिॲक्शन होईल, म्हणजे अजून कमी टेम्परेचर. मग इथे सुद्धा आपल्याकडे एक अल्फा आणि 3 बीटा आहेत. मग एक अल्फा आणि 3 बीटा कोणत्याही एका बीटाला यूज करू शकतो राईट नाव, बिकॉज वॉट वी हॅव सेम बीटा, ऑल बीटा सेम्स, म्हणून आपण कोणताही वापरू शकतो. मग या सगळ्या बीटा जर का सेम असेल तर कोणताही एक हायड्रोजन जो आहे बीटावरचा तो काढायचा, अल्फा कार्बन एलिमिनेट OH, बीटा कार्बन एलिमिनेट H अँड इट गिव्स अल्किन. मग याचं नाव आहे आयसोब्युटिलीन. सो याच्यामध्ये सुद्धा थोड्याशा व्हेरिएशन्स आहेत. मेजर मायनर प्रोडक्ट कधी येतील जर का आपल्याकडे 2 डिफरंट बीटा आहेत तर. ओके, सेम रिॲक्शन आपण ॲल्युमिनाला यूज करून सुद्धा करू शकतो. ओके, कारण ॲल्युमिना सुद्धा कोण आहे आपला डिहायड्रेटिंग एजंट. देन नेक्स्ट वन ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशनमधल्या काही महत्त्वाच्या लास्ट रिॲक्शन आहे ही, आणि लास्ट रिॲक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट जो आहे तो म्हणजे असा की त्याच्या काही बेसिक इन्फॉर्मेशन्स माहिती असल्या पाहिजेत. लक्षात ठेवायचं, ऑक्सिडेशन हे रिडक्शनच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. म्हणजे 10-15 मिनटापूर्वी मी हे स्टेटमेंट ऑलरेडी मांडलं होतं, आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये जर का तुम्ही गेलात ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी बघितली रिडक्शन, अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करून आपण कोण तयार केला होता, अल्कोहोल तयार केला होता. तर त्या केसमध्ये तुम्हाला असं अनुभवायला मिळेल की अल्डिहाइड आणि कीटोनला रिड्यूस केल्यानंतर अल्डिहाइड नेहमी तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल देणार आहे आणि सेकंडरी अल्कोहोल तुम्हाला नेहमी कीटोनच देणार आहे. म्हणजे या दोघांमध्ये जर का नीट फोकस केलं तर असं लक्षात आलं की प्रायमरी अल्कोहोलला आता उलटं करूयात आपण. रिडक्शनच्या अपोजिट काय, ऑक्सिडेशन. म्हणजेच काय झालं, मी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर मला कोण मिळेल, अल्डिहाइड किंवा कीटोन मिळेल. मग त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, प्रायमरी अल्कोहोल जर का असेल तर मला अल्डिहाइड मिळेल, सेकंडरी अल्कोहोल जर का असेल तर मला कीटोन मिळेल. टर्शरीचं ऑक्सिडेशन नॉर्मली होत नाही. मग आता लक्षात ठेवायची गोष्ट आहे, जर का अल्डिहाइडला रिड्यूस केलं तर प्रायमरी अल्कोहोलला ऑक्सिडाइज केलं तर अल्डिहाइड. सेम निक कीटोनला रिड्यूस केलं सेकंडरी अल्कोहोलला ऑक्सिडाइज केलं कीटोन. म्हणजे या दोन्ही एकमेकांच्या अपोजिट रिॲक्शन्स आहेत. इतकं सिम्पल आहे, जी आपल्या डोक्यामध्ये ठेवण्यासाठी फारसं काही करावं लागत नाही. मग आता त्याच्या अपोजिट रिॲक्शन आहे. इथे मी काही इन्फॉर्मेशन लिहिली आहे की याला आपण कुठे यूज करतो, डिस्टिंग्विश करण्यासाठी, कारण यांच्या रिॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या आहेत. सेकंड वन, ऑक्सिडेशन प्रॉडक्ट हे कशावर डिपेंड आहे, अल्कोहोलवर डिपेंड आहे. जसं मी आता 2 मिनिटापूर्वी सांगितलं, प्रायमरी असेल तर काय मिळतो, सेकंडरी असेल तर काय मिळतं. ऑक्सिडेशन कसं होऊ शकतं, ॲसिडिफाईड डायक्रोमेट, ॲसिडिफाईड पोटॅशियम पर मॅग्नेट किंवा क्रोमिक ऑक्साईड किंवा HNO3 यांना वापरून होऊ शकतं. त्यानंतर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर नेहमी काय मिळणार आहे, अल्डिहाइड. आणि जर पुन्हा ऑक्सिडेशन केलं तर काय मिळेल, कार्बोक्सिलिक ॲसिड. सेम सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळेल, कीटोन. त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन केलं तर काय मिळेल, कार्बोक्सिलिक ॲसिड. फक्त फरक एवढा आहे की याच्यामध्ये कार्बनचा ॲटम, नॉट कार्बनचा ॲटम, कार्बनचे ॲटम्स हे रिॲक्टंटपेक्षा कमी असतील. मिनिमम 1 तरी कार्बन कमी असेल, मॅक्सिमम 1 पेक्षा जास्त होऊ शकतात, डिपेंड आहे. ओके, मग आता इथे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहोत आपण पहिल्यांदा, आणि मग सेकंडरी अल्कोहोलचं करणार आहे. डायरेक्ट एक्झाम्पलकडे आपण जाऊयात, म्हणजे एक्झाम्पलवर आपल्याला इझिली ते लक्षात येईल. सो इथं अल्कोहोल आहे CH3, C, इथे आहे OH, इथे आहे H आणि H. याचं केलं तुम्ही ऑक्सिडेशन. ओके, सो ऑक्सिडेशन केल्यानंतर आता रिएजंट वर लिहिल्यापैकी कोणताही वापरा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ऑक्सिडेशन केल्यानंतर पहिल्यांदा याच्यामधनं बाहेर कोण जाईल, तर हायड्रोजन जाईल. हायड्रोजन बाहेर गेले म्हणजेच झालं ऑक्सिडेशन. आणि इथे काय तयार होईल, CH3, C, या इथे ऑक्सिजनने डबल बॉन्ड होईल, हायड्रोजन आहे त्याचा, पुन्हा याचं ऑक्सिडेशन झालं तर ऑक्सिजन येतो या C आणि Hच्यामध्ये, आणि तयार काय होणार आहे, CH3, C डबल बॉन्ड O, आणि इथे येईल OH. ओके, म्हणजे कोण झाला तयार, ॲसिटिक ॲसिड. म्हणजे हा झाला
प्रायमरी अल्कोहोलचा प्रोडक्ट. मग प्रायमरी अल्कोहोलने काय दिलं तुम्हाला? पहिल्यांदा दिला अल्डिहाइड. हा जो आहे तो तुमचा अल्डिहाइड आहे आणि अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? कीटोनमध्ये. त्यानंतर सेकंड वन एन प्रोपाइल अल्कोहोल, हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोलच आहे. देन इथे एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली आहे. समजा मला रिॲक्शन थांबवायची अल्डिहाइडच्याच लेवलवर. कोणत्या लेवलवर? अल्डिहाइडच्या लेवलवर. तर आपण काय यूज करू शकतो? PCC म्हणजेच कोण? पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट किंवा पायरिडिनियम डायक्रोमेट. म्हणजे ती रिॲक्शन अल्डिहाइडवर येऊन थांबेल, त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन होऊन कार्बॉक्सिलिक ॲसिड बनणार नाही. ओके. त्यानंतर कीटोनची रिॲक्शन. आता जर का सेकंडरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल म्हणजे तुमचा कीटोन, याला यूज केलं आपण K2Cr2O7 in H2SO4, तर काय तयार होणार आहे? कीटोन. सो अगेन सेम, प्रायमरी रिॲक्ट विथ ऑक्सिजन ऑन ऑक्सिडेशन गिव्स aldehyde and secondary react with oxygen on oxidation gives ketone. मग हे काही एक्झाम्पल्स आहेत. आणि शेवटचं आहे ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी. टर्शरीचं ऑक्सिडेशन इतक्या इझिली होत नाही. तर इथे टर्शरी घेतला आहे. टर्शरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागतो अँड वी यूज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक क्रोमेट. जर क्रोमेटला यूज केलं तर पहिल्यांदा काय तयार होईल? अल्कीन तयार होईल. टर्शरीचा पहिल्यांदा अल्किन तयार होईल, त्यानंतर अल्किनचं पुन्हा ऑक्सिडेशन होईल आणि काय तयार होईल? कीटोन. बट जनरली ते तसं टर्शरीचं ऑक्सिडेशन होणं हे जरासं अवघड असतं, त्याच्यामुळे टर्शरीला आपण शक्यतो यूज करत नाही. पण जर का आलंच तर टर्शरीचं लक्षात ठेवायचं. वी यूज वॉट दी क्रोमेट, आणि क्रोमेट हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरल्यानंतर क्रोमेटचं तयार होतं पहिल्यांदा अल्किन, आणि अल्किनचं तयार होतो नंतर कीटोन. ओके. मग आता इथे तुमच्या अल्कोहोलच्या सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज संपल्या आणि शेवटला त्यांचे युजेस असतात. ते युजेसमध्ये 2 युजेस तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. एक सगळ्यात जास्त महत्त्वाचा इथाइल अल्कोहोल, आणि मग त्याच्यानंतरचा मिथाइल अल्कोहोल. या 2 लोकांचे युजेस ॲटलिस्ट 2-2, 3-3 युजेस आपल्याला माहीत असले पाहिजेत. सो इथे अल्कोहोलचा कंटेंट संपला, एवढं तुम्हाला करायचं आहे. आणि एवढं केल्यानंतर अल्कोहोलचं बऱ्यापैकी सगळी रिव्हिजन होऊन जाते. फक्त एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व केले पाहिजे. त्याचे मी 1-1, 2-2 एक्झाम्पल एक्सप्लेन केलेत. त्यांचे मॅक्सिमम एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही ट्राय करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की अल्कोहोल हा सुद्धा एक सोपा कंटेंट आहे. ओके. सो नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. नेक्स्ट सेशनला आपण फिनॉलवर 1 शॉर्ट रिव्हिजन घेऊयात.